विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं टिलेज आणि टिल्थ आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक मिनिमम टिलेज, जो की महत्वाचा आहे. ठीक आहे. मिनिमम टिलेज काय आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. बघा, मिनिमम टिलेज म्हणजे काय, की ज्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं असेल त्याच ठिकाणी टिलेज ऑपरेशन परफॉर्म करणे. नावातच काय आहे, मिनिमम टिलेज. ठीक आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे तो का बरं आला होता, तर काय झालं होतं 1974 मध्ये USA मध्ये काय झालं होतं, ऑइलच्या प्राइसेस हाय झाल्या होत्या. म्हणजे डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा ऑइल असेल, त्याच्या प्राइस खूप जास्त वाढल्या होत्या. त्यामुळे काय झालं होतं, टिलेज ऑपरेशनचा जो खर्च होता तो खूप जास्त होता. टिलेज ऑपरेशन परफॉर्म करणे खूप कॉस्टली जात होतं. मग तिथे एक कन्सेप्ट आला की मिनिमम टिलेज म्हणजे काय, की रिड्युसिंग द टिलेज ऑपरेशन टू मिनिमम नेसेसरी. म्हणजे टिलेज ऑपरेशन जिथं गरजेचं आहे तिथंच टिलेज ऑपरेशन परफॉर्म करणे. ठीक आहे. रिड्युसिंग द टिलेज ऑपरेशन टू मिनिमम नेसेसरी फॉर इन्शुरिंग गुड सीड बेड, रॅपिड जर्मिनेशन अँड सॅटिस्फॅक्टरी स्टँड अँड फेवरेबल ग्रोईंग कंडिशन. म्हणजे ज्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे त्याच ठिकाणी टिलेज ऑपरेशन परफॉर्म करणे, याला म्हणतात मिनिमम टिलेज. आता टिलेज कसा रिड्यूस करायचा, रिड्यूस कसा होईल टिलेज? बघा काय, ओमेटिंग ऑपरेशन विच डू नॉट गिव्ह मच बेनिफिट व्हेन कम्पेअर्ड टू द कॉस्ट. ठीक आहे. काय करायचं, जे काही ऑपरेशन आहे, एखादं ऑपरेशन गरजेचं नाही टिलेज ऑपरेशन, ते डायरेक्ट ओमिट करायचं. म्हणजे ते ऑपरेशन परफॉर्म करायचं नाही, ते ऑपरेशन सोडून द्यायचं. आणि दुसरं टेक्निक काय वापरली होती, कंबाईन ॲग्रिकल्चरल ऑपरेशन. ॲग्रिकल्चरल ऑपरेशन कंबाईन करायचे, जसं की सीडिंग अँड फर्टिलायझर ऍप्लिकेशन. म्हणजे एकाच मशीनमध्ये सोईंग पण झाली पाहिजे तुमची आणि फर्टिलायझर ऍप्लिकेशन पण झालेली पाहिजे. अशा दोन प्रकारे. एक तर काय करू शकता तुम्ही, टिलेज कशा प्रकारे रिड्यूस करू शकता, एक तर जे जे गरजेचं नसेल ते ऑपरेशन काढून टाकायचे, ओमिट करायचे. आणि दुसरे ॲग्रिकल्चर ऑपरेशन जे आहे, ते काय कंबाईन करायचे. आणि ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच ठिकाणी टिलेज ऑपरेशन करणे म्हणजे काय, मिनिमम टिलेज. आता इथं बघा, कन्सेप्ट ऑफ मिनिमम टिलेज स्टार्टेड इन USA. ठीक आहे. हा ऑब्जेक्टिव्ह आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे की मिनिमम टिलेज कुठं स्टार्ट झालं, तर USA. आणि त्याचं कारण काय होतं का, इमिडिएट कॉज फॉर इंट्रोड्युसिंग मिनिमम टिलेज इज हाय कॉस्ट ऑफ टिलेज ड्यू टू राईज इन ऑइल प्राइसेस इन 1974. ठीक आहे. हाय कॉस्ट ऑफ टिलेज हे सगळ्यात महत्वाचं कारण त्या ठिकाणी झालं होतं, की टिलेजच्या जे काही ऑपरेशन करण्यासाठी, टिलेज ऑपरेशन करण्यासाठी खूप सारा खर्च येत होता. मग त्याच्यावर पर्याय म्हणून मिनिमम टिलेज हा काय कन्सेप्ट आलेला आहे. ठीक आहे. हाय कॉस्ट ऑफ द ऑइल. ठीक आहे. आता बघा, मिनिमम टिलेज काय आहे अजून. मिनिमम टिलेज मध्ये काय असतं, 30 ते 50% जे क्रॉप रेसिड्यू असतात ते सॉईलवर जसेच्या तसे असतात. म्हणजे तुमचं जे सॉईल असेल त्याच्यावर 30 ते 50% क्रॉप रेसिड्यूज जसेच्या तसे राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्णतः क्लीन तुमचं टिलेज होणार आहे का, नाही, क्रॉप रेसिड्यूज जसेचे तसे राहतील. ठीक आहे. आता ॲडव्हान्टेज बघा काय आहे मिनिमम टिलेजचा, इन्क्रीज द इन्फिल्ट्रेशन रेट. इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होतो. ठीक आहे. कारण याचं कारण काय आहे, की तुमची जे फील्ड असेल त्या फील्डवर जर का 30 ते 50% क्रॉप रेसिड्यूज जसे न तसे राहत असतील तर काय होतं, जे काही पावसाचं पाणी पडणार आहे ते या व्हिजिटेशनद्वारे अडवलं जाईल. आणि जेवढं पाणी अडवलं जाईल तेवढं पाणी ते जमिनीमध्ये इन्फिल्ट्रेट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा एक ॲडव्हान्टेज आहे, ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू सॉईल कंडिशन इज इम्प्रूव्ह. आता बघा, जमिनीवर का जर का तुमचे क्रॉप रेसिड्यू जसे न तसे राहत असतील तर ते काय होणार आहे, डिकम्पोज होणार आहे. आणि डिकम्पोज झाल्यामुळे काय होईल, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ऍड होईल. ऑर्गॅनिक मॅटर काय होईल, ऍड होईल. आणि ऑर्गॅनिक मॅटर ऍड झाली की तुम्हाला माहिती आहे की ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय आहे, की जे काही सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यासाठी काय असतं, ते फूड असतं. सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी ते काय असतं, एक प्रकारे फूड असतं. जेवढं काही सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये गाडलं जाईल तेवढं जास्तीत जास्त सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमला काय भेटणार आहे, फूड भेटणार आहे. आणि त्यांची काय होणार आहे, ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. जेवढं जास्त फूड त्या सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमला भेटणार आहे त्यांची ऍक्टिव्हिटी काय होईल, इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. आणि त्यांची ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली की मग काय होईल, ते
सॉइलची कंडिशन इम्प्रूव्ह करतील. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सॉइल इज अ लिव्हिंग थिंग. जेवढं काही सॉइलमध्ये सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार आहे तेवढी सॉइल काय राहणार आहे, फर्टाईल फर्टाईल राहणार आहे. तुम्ही बघा, आता आपण जास्तीत जास्त केमिकल असेल, फर्टिलायझर असतील यांचा वापर करतोय, त्याच्यामुळं मेन प्रॉब्लेम काय होते, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम मरतायत, जे की आपल्या सॉइलला जिवंत ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन कमी होतंय, त्याच्यामुळेच सॉइलची फर्टिलिटी कमी होत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं जे काही मिनिमम टिलेज आहे त्याच्यामुळे सॉइल मध्ये प्लांट रेसिड्यू जसे तसे गाडले जातात, त्याच्यामुळे सॉइलची कंडिशन इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. हायर इन्फिल्ट्रेशन कॉज बाय डिकम्पोजिशन ऑफ व्हेजिटेशन प्रेझेंट इन ऑन द सॉइल, हे बघितलंय इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होतो. नंतर लेस सॉइल कॉम्पॅक्शन बाय रिड्यूस मुवमेंट ऑफ हेवी टिलेज व्हेकल्स. ठीक आहे. आता जे काही टिलेज व्हेकल्स असतात ते सुद्धा जमिनीवर चालवले तर काय होतं, कॉम्पॅक्शन वगैरे होतं. ठीक आहे. पण आपल्याला इथं गरजेपुरतंच टिलेज इम्प्लिमेंट्स चालवायचे आहेत, तर सॉइल कॉम्पॅक्शन सुद्धा काय होणार आहे, कमी प्रमाणात होणार आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेज दिलेला आहे. डिसएडव्हान्टेज बघा, की जर्मिनेशन रेट डिक्रीजेस. सगळ्यात महत्वाचं, मिनिमम टिलेजमध्ये काय होतं, जर्मिनेशनचा रेट डिक्रीज होतो. ठीक आहे. काय होतं, जमीन जर का टिलेज केलं नाही तर जमीन व्यवस्थितरित्या भुसभुशीत राहत नाही, जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही. आणि जर्मिनेशनसाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो एअर एरिएशन. ठीक आहे. किंवा जमीन भुसभुशीत असणे हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळं जे काही मिनिमम टिलेज आहे त्याच्यामध्ये जर्मिनेशनचा रेट डिक्रीज होतो. मोर नायट्रोजन इज रिक्वायर. ठीक आहे. आता तुम्ही बघा, जे काही आपण इथं म्हटलं की प्लांट रेसिड्यू जसे जसे जमिनीवर राहणार आहे, तर मग त्यांना कुजवण्यासाठी, सडवण्यासाठी, डिकम्पोजिशनसाठी काय लागणार आहे, नायट्रोजन लागणार आहे. सॉरी, डिकम्पोजिशनसाठी काय, मोर नायट्रोजन इज रिक्वायर ॲज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर डिक्रीजेस. ठीक आहे. जास्तीत जास्त प्लांट रेसिड्यू जमिनीवर असतं, त्याच्यामुळे ते सुद्धा नायट्रोजन ऍब्सॉर्ब करतं. आणि रेट ऑफ डिकम्पोजिशन सुद्धा काय असतो, कमी असतो, स्लो असतो. तर त्याच्यामुळं मोर नायट्रोजन नेक्स्ट क्रॉपला लागणार आहे. नंतर मिनिमम टिलेज अल्सो अफेक्ट ऑन लेग्युमिनस क्रॉप. बघा, लेग्युमिनस क्रॉपवर कसे अफेक्ट करतात, की जमीन भुसभुशीत नसते आणि लेग्युमिनस क्रॉप मेनली नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतं, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, की त्याच्या रूट नोड्यूलमधून. आणि जर का जमीन भुसभुशीत नसेल तर व्यवस्थितरित्या नोड्यूलची डेव्हलपमेंट सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे लेग्युमिनस क्रॉपवर इफेक्ट होतो. नंतर बघा, डिफिकल्टीज इन सोईंग ऑपरेशन. बघा, नेक्स्ट क्रॉपची जेव्हा आपण सोईंग करतो तेव्हा प्लांट रेसिड्यूज वगैरे ते जमिनीवर तसे न तसेच असतात. त्याच्यामुळं सोईंग ऑपरेशन मध्ये सुद्धा डिफिकल्टीज येतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, कंटिन्युअस यूज ऑफ हर्बिसाइड क्रिएट प्रॉब्लेम ऑफ सॉइल पोल्युशन. बघा, इथं काय म्हटलंय, की टिलेज इम्प्लिमेंट्सचा यूज नाही करायचा किंवा टिलेज वापरायचं नाही. ठीक आहे. किंवा कमीत कमी वापरायचं, तर तुम्ही टिलेजच्या ऐवजी हर्बिसाइडचा स्प्रे घेऊ शकता. मग या मिनिमम टिलेजमध्ये काय होतं, जास्तीत जास्त हार्बिसाइडचा उपयोग केल्यामुळं सॉइल पोल्युशनचा खूप मोठ्या प्रमाणात इथं प्रॉब्लेम जाणवत आहे किंवा जाणवतो. ठीक आहे. तर हे असं होतं तुमचं मिनिमम टिलेज, महत्वाचं आहे. कुठे इंट्रोड्यूस झालं तर USA मध्ये. ठीक आहे. USA मध्ये 1974. कशामुळे झालं तर टिलेजची प्राइस वाढली होती, टिलेज ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी, कारण की ते ठिकाणी ऑइल प्राइसेस इन्क्रीज झाल्या होत्या. ठीक आहे. असे दोन चार प्रश्न आहेत. आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज आणि मिनिमम टिलेजची डेफिनेशन. तर हे सगळं व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्यायचंय. तुम्हाला स्क्रीनवर PDF तर दिसतीच आहे, तुम्ही लिहून पण घेऊ शकता, परत परत व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. थँक्यू.